लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। गणेशोत्सव सणानिमित्त 14वा हप्ता आजच देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, गणेशोत्सव सण जवळ आलेला आहे आणि आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे गणेशोत्सव सणानिमित्त ऑगस्ट महिन्याचे पैसे। नमस्कार, आज तारीख आहे 26 ऑगस्ट, उद्या तारीख आहे 27 ऑगस्ट आणि उद्या आहे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन। तर बघा, आजचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। लाडक्या बहिणींना आता गणेशोत्सव सणानिमित्त होणार आहे 14वा हप्ता जमा। 14व्या हप्त्याचे पैसे सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट। आजचा झाला सर्वात मोठा निर्णय। तर महायुती सरकार देणार गणेशोत्सव फेस्टिवल निमित्त लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं गिफ्ट। बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा होणार पैसे जमा। नुकतेच बहिणींच्या बँक खात्यामध्ये 13व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। तर एक्झॅक्टली किती वाजता, कोणत्या तारखेला तुम्हाला हे पैसे, हे गिफ्ट गणेशोत्सव फेस्टिवल निमित्त मिळणार आहे, त्याविषयी आपण आता संपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट। लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलं आहे ओरिजिनल ऑथेंटिक अशी लेटेस्ट जबरदस्त अशी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। तर नमस्कार, आजची अपडेट 100% आता होणार पैसे वाटप पैसे वाटप पैसे वाटप। तर लाडक्या बहिणींना मिळणार गणेशोत्सव सणाची भेट। आता गणेशोत्सव सण लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींचा, एकही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाहीये। सर्व तर बघा, आज तारीख आहे 26 ऑगस्ट, उद्या तारीख आहे 27 ऑगस्ट। उद्या आहे गणेशोत्सव सण, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आणि या निमित्ताने आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे गिफ्ट, गणेशोत्सव सणाचं गिफ्ट। तर हे गिफ्ट आता एक्झॅक्टली कधी जमा होणार? लाडक्या बहिणींना मिळणार गणेशोत्सव सणानिमित्त स्पेशल गिफ्ट होणार 14वा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ यांनी लाडक्या बहिणींना दिली आहे मोठी गुड न्यूज। गणेशोत्सव सणानिमित्त महायुती सरकार करणार आहे 14व्या हप्त्याचं वाटप। महिलांसाठी खुशखबर, बहिणींसाठी आनंदाची अपडेट। आता ही याबाबत खूप मोठी जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे। तर बघा, सर्व लाडक्या बहिणींचा गणेशोत्सव सण वर्ष 2025 आनंदामध्ये साजरा होणार आहे, जल्लोषमध्ये साजरा होणार आहे, कारण की बहिणींना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे। कारण की लाडकी बहीण ही जी योजना आहे, ही योजना यासाठीच तयार केली आहे की ज्या गरीब घटकातील, गरीब कुटुंबातील महिला आहेत, अशा महिलांचा प्रत्येक सण आनंदामध्ये साजरा व्हावा, प्रत्येक सण गोड व्हावा, या उद्देशाने महायुती सरकारने महाराष्ट्र या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली होती। आणि आता आलेला आहे गणेशोत्सव सण। बघा, तुमचा सर्वांचा रक्षाबंधन सण सुद्धा आनंदात साजरा झाला, कारण की रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जसं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे जमा झाले होते। आता त्याच प्रकारे गणेशोत्सव सणानिमित्त स्पेशल अपडेट आलेले आहे। आजची अपडेट आहे, तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा गिफ्ट जमा होणार आहे। गणेशोत्सव फेस्टिवल निमित्त हे गिफ्ट सर्व लाडक्या बहिणींना, सर्व पात्र बहिणींना मिळणार आहे। तसेच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी लाडक्या बहिणींना दिली आहे मोठी गुड न्यूज। लाडकी बहीण योजना बंद होणार का? लाडकी बहीण योजना एकच वर्ष चालणार होती का? लाडक्या बहिणींना आता इथून पुढे पैसे मिळणार नाहीत का? असे बरेच डाऊट, अशा बऱ्याच शंका लाडक्या बहिणींच्या मनामध्ये होत्या। त्या प्रश्नाचं उत्तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी दिली आहे मोठी अपडेट। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, स्पष्ट ते बोललेले आहेत, कालच बोललेले आहेत। बघा, जबरदस्त लेटेस्ट अपडेट देतोय। कालच ते बोलले वर्ष 2029 पर्यंत कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। म्हणजे 5 वर्ष बघा, महायुती सरकार सत्तेमध्ये आहे, त्यांनी हे कन्फर्म केलं आहे की लाडकी बहीण योजना 100% पात्र महिलांना 5 वर्ष लाभ आम्ही देणार, अजिबात योजनेमध्ये बंद पडू देणार नाही किंवा योजनेमध्ये खंड पडू देणार नाही। काहीही झालं तरी माझ्या बहिणींना पैसे मिळणारच, मुख्यमंत्री देवाभाऊ। तर लाडक्या बहिणींना दिली त्यांनी मोठी खुशखबर। म्हणजे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ही योजना कधी सुरू झाली हे लक्षामध्ये घ्या, वर्ष 2024 मध्ये। आता वर्ष 2025 आत्ता सुरू आहे, 25 मधील 7 हप्ते तुम्हाला मिळाले आहेत, वर्ष 2024 मध्ये 6 हप्ते, आत्तापर्यंत टोटल 13 हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आणि इथून पुढचा 14वा हप्ता असेल, 15वा असू द्या, 20वा हप्ता असू द्या, 25वा असू द्या,
30वा हप्ता असू द्या, जे काही पुढचे हप्ते असतील हे हप्ते सर्व बहिणींना टाईम टू टाईम मिळणार आहेत. एखाद्या महिन्यात मागे पुढे होऊ शकतं, थोडाफार उशीर होऊ शकतो, परंतु तुम्हाला पैसे मिळणारच हे देवाभाऊ यांनी कन्फर्म केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींना दिलेली आहे मोठी खुशखबर, मोठी दिलासादायक अशी अपडेट, मोठी दिलासादायक अशी बातमी, मोठी दिलासादायक अशी गुड न्यूज. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण झालेलं आहे. आता ही गुड न्यूज का दिलेली आहे हे समजून घ्या. तर लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ काय म्हणाले आहेत, तर लाडक्या बहिणींमुळे मी मुख्यमंत्री झालो हे त्यांनी मान्य केलेलं आहे व त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ही योजना बंद होणार नाही, 5 वर्ष लाभ देणारच. लाडक्या बहिणींचा मोलाचा वाटा आहे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्यामध्ये. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुपरहिट ठरली हे त्यांनी मान्य केलेलं आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये गेम चेंजर ठरली हे त्यांनी मान्य केलेलं आहे. लाडकी बहीण योजना ही आत्तापर्यंतची सर्वात यशस्वी व लोकप्रिय योजना आहे हे सुद्धा मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी मान्य केलेलं आहे व त्यांनी स्पष्ट केलेलं आहे माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला, पात्र जेवढ्या बहिणी आहेत त्यांना 100% आमचं महायुतीचं सरकार 5 वर्ष लाभ देणारच. आम्ही जे जाहीरनाम्यामध्ये वचन दिलं होतं किंवा शब्द आम्ही निवडणुकीपूर्वी दिले होते, ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या सर्व घोषणा आम्ही पूर्ण करणारच हे देवाभाऊ यांनी आता स्पष्ट केलेलं आहे व लाडक्या बहिणींना लाभ कायम मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना 5 वर्ष ही योजना चालणार आहे. लाडक्या बहिणींनो तुम्ही काळजी करू नका, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं देवाभाऊ म्हणाले आहेत. तुम्हाला लाभ कायम मिळत राहणार आहे, 5 वर्ष ही योजना कुठेही जाणार नाही हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे व सर्व लाडक्या बहिणींना दिली आहे मोठी गुड न्यूज, मोठी खुशखबर. आता लाडकी बहीण योजना जबरदस्त ऑथेंटिक अशी लेटेस्ट अपडेट आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो खुशखबर, गणेशोत्सव सणानिमित्त होणार 14वा हप्ता वाटप आली मोठी अपडेट. स्पेशल अपडेट, स्पेशल गिफ्ट 14वा हप्ता सर्व पात्र बहिणींना. तर 14वा हप्ता 1500 मिळणार की 2100 मिळणार या संदर्भात व्हिडिओमध्ये अपडेट सांगणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना गणेशोत्सव सणानिमित्त स्पेशल गिफ्ट 14व्या हप्त्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी दिली बहिणींना मोठी खुशखबर, मोठी आनंदाची अपडेट. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिली उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा खुशखबर. गणेशोत्सव सणानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार स्पेशल गिफ्ट, होणार 14वा हप्ता वाटप, उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली ही खुशखबर. तर बघा शिंदे भाऊ असतील, देवाभाऊ असतील, तसेच अजितदादा भाऊ असतील, या सर्व भावांकडून लाडक्या बहिणींना आता गणेशोत्सव सणाचं गिफ्ट जमा होणार आहे. म्हणजेच टोटल एक साथ सांगायचं म्हणजे महायुती सरकारतर्फे हे स्पेशल गिफ्ट्स लाडक्या बहिणींना आता जमा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अशी जबरदस्त अपडेट आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता मनामध्ये जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाची सर्व उत्तरे या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणजे ऑल इन वन सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर लाडक्या बहिणींचा पहिला प्रश्न आहे, लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार. त्यानंतर लाडक्या बहिणींचा दुसरा प्रश्न आहे, ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले, 4-5 दिवस उरले आहेत, अजून आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता का जमा झालेला नाही, कधी जमा होणार, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा लाडक्या बहिणींना याच व्हिडिओमध्ये मिळणार. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता. त्यानंतर लाडक्या बहिणींचा पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे का, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्हाला सप्टेंबरमध्ये मिळणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. या दिवशी खात्यात 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे का, म्हणजे दोन्ही मिळून ऑगस्ट सप्टेंबरचे मिळून 3000 एकत्र जमा होणार आहेत का, या सर्व प्रश्नांची उत्तरे याच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींचा गौरी गणपतीचा सण म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा सण आता जवळ आला आहे आणि हा सण सर्व लाडक्या बहिणींचा, सर्व महिलांचा, सर्व पात्र बहिणींचा आनंदामध्ये जल्लोषमध्ये साजरा होणार आहे. महिलांसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची अपडेट. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहीण योजना 2025 गणेशोत्सव सण 14वा हप्ता वाटप लेटेस्ट ऑथेंटिक जबरदस्त अशी आजची अपडेट आलेली आहे. तर ती अपडेट आता आपण पाहूया. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, परंतु हे पैसे फक्त त्याच बहिणींना मिळतील ज्या बहिणी या सर्व चुका टाळणार आहेत. या चुका तुम्हाला करायच्या नाहीत. भरपूर बहिणी या कॉमन मिस्टेक करत असतात, त्यामुळे त्यांना पैसे वगैरे मिळण्यामध्ये किंवा पैसे जमा होण्यामध्ये अडचणी येतात. तरच तुम्हाला मिळतील या चुका टाळल्या तर पैसे. पहिली गोष्ट, तुमचं बँक खातं वैयक्तिक नसणे, म्हणजे तुमचं बँक खातं हे वैयक्तिक असलं पाहिजे. जॉईंट बँक खातं असायला नको किंवा तुमच्या घरातील
कोणत्याही मेंबरचं म्हणजे पतीचं किंवा मुलांचं वगैरे बँक अकाउंट तुम्ही जोडू नका. तुमचं वैयक्तिक बँक अकाउंट लाडक्या बहिणींनो तुम्ही जोडायला पाहिजे. ठीक आहे, ही चूक तुम्हाला करायची नाही आहे. तुमचं वैयक्तिक बँक अकाउंट असलं पाहिजे. त्यानंतर पुढची मिस्टेक आहे, ज्या बहिणी अपात्र आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे, अशा महिलांनी अपात्र असताना अर्ज भरू नका, कारण की तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. तसेच लाडक्या बहिणींनो पुढचा महत्त्वाचा पॉईंट, तुमचं जे आधार कार्ड आहे म्हणजेच A+B लिंक ठेवा. म्हणजे आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, कारण की हे पैसे DBT मार्फत ट्रान्सफर होणार आहे. गणेश उत्सव सणानिमित्त हे गिफ्ट आधार संलग्न बँकेमध्येच पैसे जमा होतील. त्यामुळे सर्व बहिणींना, सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, तरच तुम्हाला पैसे जमा होतील. त्यानंतर बघा 14वा हप्ता आता वाटप करणार आहेत ऑगस्ट 2025चा. तर हा हप्ता 1500 रुपये येणार आहे की 2100 रुपये येणार आहे? तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर सांगतो. तर तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, एक गोष्ट डोक्यामध्ये फिक्स करा की 2100 रुपयेबाबत अजूनपर्यंत महायुती सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. तुम्हाला 2100 रुपये देणार आहेत, पण कधी देणार आहेत ते व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. त्यामुळे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये जमा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना, सर्व पात्र लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता जिल्ह्यानुसार पैसे वाटप होणार आहेत, परंतु पहिले जे 4 जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हा लाभ हे पैसे जमा होणार आहेत, तर तो पहिला जिल्हा आहे सातारा जिल्हा. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे परभणी जिल्हा आणि चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे सांगली जिल्हा. तर या 4 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्वात अगोदर जमा होणार आहे. तसेच आता गणेशोत्सव सण जवळ आलेला आहे, त्यामुळे आता लवकरच शासन सर्व गरीब घटकातील, गरीब कुटुंबातील नागरिकांना खुशखबर देऊ शकतं. तसेच आनंदाचा शिधा वाटप करण्याबाबत आता सर्वांना मिळणार आनंदाचा शिधा. गौरी गणपती सणानिमित्त सरकारचा आनंदाचा शिधा. तर याबाबत आता लवकरच खुशखबर मिळणार आहे. तर गौरी गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू वाटप केल्या जाऊ शकतात? तर बघा, पहिली गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पहिली महत्त्वाची गोष्ट 1 किलोग्राम तूर डाळ. दुसरी गोष्ट 1 किलोग्राम साखर, 1 किलो खाद्यतेल, 1 किलोग्राम रवा आणि 1 किलोग्राम बेसन. तर या सर्व वस्तू याच्यामध्ये वाटप केल्या जाऊ शकतात. ठीक आहे. तर बघा, आनंदाचा शिधा सर्व गरीब कुटुंबातील नागरिकांना मिळणार आहे महाराष्ट्र राज्यातील. ठीक आहे. आता बघा, आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलतर्फे आता सर्व व्ह्यूवर, सर्व सबस्क्रायबरसाठी 2 पैठणी साडीचा गिव्हअवे ठेवण्यात आलेला आहेत. आपल्या चॅनलतर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत मराठी निकेत या यूट्यूब चॅनलतर्फे. तर ह्या पैठणी साड्या कोणाला मिळणार? तर या पैठणी साड्या मिळणार आहेत लकी विनरला. तर या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी त्यांच्या ॲड्रेसवरती अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी पाठवण्यात येणार आहे. 100% हे गिव्हअवे करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी चांगल्या चांगल्या कमेंट्स करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी आणि हे स्पेशल गिफ्ट असणार आहे आपल्या आवडत्या लोकप्रिय मराठी निकेत या यूट्यूब चॅनलतर्फे. सर्व महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही असू द्या, तुमची जर कमेंट त्यामध्ये चूज झाली, 36 पैकी 36 जिल्हे, कोणत्याही जिल्ह्यामधून तुमच्या ॲड्रेसवरती साडी पोहोचवण्याचं काम आमचं असणार आहे. त्यामुळे 100% हे वाटप होणार आहे. फक्त महाराष्ट्र राज्यातील लोकांसाठी हे गिफ्ट असणार आहे. 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे. ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची अपडेट आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलचं जे पुढील टार्गेट असणार आहे, नेक्स्ट टार्गेट असणार आहे. सध्या आपल्या चॅनलवरती 1 लाख प्लस सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. हे सर्व तुम्ही लोकांनी दाखवलेलं प्रेम व आशीर्वाद आहे, त्याबद्दल मी तुमचं खूप खूप मनापासून आभार मानतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपल्या चॅनलवरील जी फर्स्ट अचीवमेंट आपण केलेली आहे ती केली आहे 100K सबस्क्रायबर्स. सिल्वर प्ले बटन आपल्या चॅनलला मिळाला आहे. आता आपल्या चॅनलचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे गोल्ड प्ले बटन, जे की आपल्या चॅनलला मिळणार आहे 1 मिलियन सबस्क्रायबरवरती. तर तुमचा प्रत्येकाचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरत असतो या गोष्टीमध्ये. त्यामुळे सर्वांनी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा जुने असाल परंतु अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरील सबस्क्राईब बटन दाबलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉन ऑलवरती करा, कारण की तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सर्व ऑथेंटिक लेटेस्ट जबरदस्त गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात अपडेट सर्वात अगोदर देणारं यूट्यूब चॅनल असेल कोणतं तर ते आहे मराठी निकेत हे चॅनल. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब दाबून चॅनलशी कनेक्ट व्हावं, लाईफटाईम चॅनलचं मेंबर बना. ठीक आहे. तसंच आपलं नेक्स्ट अचिव्हमेंट असणार डायमंड प्ले बटनची, जे की 10 मिलियन सबस्क्रायबरवरती असणार आहे. हे सर्व आपलं टार्गेट असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे यामध्ये लक्षामध्ये घ्या, हे सर्व गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत. तसेच तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची सर्वात मोठी जी अपडेट आहे ती अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता बघा सर्व महाराष्ट्र राज्यामधील जिल्ह्यामध्ये आता गिफ्ट वाटप होणार आहे. सर्व जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सणानिमित्त पैसे वाटप होणार आहेत, पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये हे सर्व जिल्हे आहेत. टोटल या ठिकाणी बघा 36 जिल्हे आहेत. या 36 पैकी 36 जिल्ह्यामध्ये आता गणेशोत्सव सणानिमित्त गिफ्ट वाटप होणार आहे. तसेच आता लाडक्या बहिणींना सध्या लाडकी बहीण योजनेमधून 2100 रुपये मिळत आहेत आणि 2100 रुपयेऐवजी लवकरच आता सध्या 1500 रुपये मिळत आहेत आणि 2100 रुपये लवकरच मिळणार आहेत. तर बघा मुख्यमंत्री देवाभाऊ तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे की सर्व कॅल्क्युलेटिव्ह गोष्टी करून हे सर्व करून महायुती सरकार ते आणणार आहे. 100% 5 वर्षाचा जाहीरनामा आहे असं आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहेत. व कॅल्क्युलेटिव्ह सर्व गोष्टी आर्थिक परिस्थितीचा वगैरे विचार करून सर्व गोष्टी करून 2100 बाबत महायुती सरकार निर्णय घेणार आहे व लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये तुम्हाला कधीसुद्धा 2100 रुपये मिळणार आहेत. आता बघा सर्व बँकांमध्ये आता पैसे वाटप होणार आहेत. गणेश उत्सव सणानिमित्त पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती SMS मेसेजसुद्धा पडणार आहे. 100% हे पैसे जमा होणार आहेत. तर सर्वात अगोदर ज्या बँकेत पैसे जमा होतील ती बँक आहे पोस्ट बँक. त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल, SBI असेल, HDFC असेल, IDBI बँक असेल, कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, सर्व बँकांमध्ये हा लाभ 100% वाटप होणार आहे, 100% जमा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो खुशखबर, महायुती सरकार देणार सर्व पात्र महिलांना, सर्व पात्र बहिणींना 2100 रुपये 100% देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये लाडक्या बहिणींना आता थेट 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. सध्या महायुती सरकार लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत आहे आणि त्याऐवजी आता 2100 रुपये देणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारली की महिलांना 100% 2100 रुपये जमा होणारच आहेत. 5 वर्षामध्ये याबाबत आता निर्णय घेतला जाणार आहे व लाडक्या बहिणींना दिली जाणार आहे मोठी खुशखबर. आता त्यानंतर लाडक्या बहिणींचा पुढील प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेमधून हे सर्व पैसे मिळणार आहेत, तर आम्हाला लाडकी बहीण योजनेला म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा हप्ता एकत्र मिळणार आहे का? तर या कधी होणार एकत्र 3000 रुपये जमा होणार आहे का? तसाच पुढचा प्रश्न होता की सिंगल हप्ता जमा होणार आहे की डबल हप्ता जमा होणार आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुम्हाला तर आत्ता सध्या मिळालेल्या सूत्रांनुसार, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्व अपडेट्सनुसार, ऑथेंटिक अपडेट्सनुसार, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तर लाडक्या बहिणींना गणेशोत्सव सणाचं गिफ्ट 100% जमा होणार आहे. परंतु डबल हप्ता मिळण्याचे चान्सेस या ठिकाणी खूप कमी आहेत. तुम्हाला सिंगल हप्ता मिळणार आहे म्हणजे 14वा हप्ता फक्त जमा होणार आहे गणेशोत्सव सणानिमित्त आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा सप्टेंबर महिन्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आत्ता सध्या तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे वाटप होणार आहेत म्हणजे सिंगल हप्ता सर्व पात्र बहिणींना जमा होणार आहे. मग गणेशोत्सव सणाचं गिफ्ट आता महिलांना मिळणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे. पण हे गिफ्ट कधी मिळणार आता त्या संदर्भात अपडेट आलेले आहे. तर बघा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळालं. आता त्याच प्रकारे लाडक्या बहिणींना गणेशोत्सव सणाचं गिफ्ट जमा होणार आहे. पण हे गणेशोत्सव सणाचं गिफ्ट कधीपासून कधीपर्यंत जमा होणार आहे? तर या ठिकाणी बघा मिळालेल्या माहितीनुसार 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये म्हणजे गणेश फेस्टिवल गणेशोत्सव सणाच्या कालावधीत लाडक्या बहिणींना 100% गणेशोत्सव सणानिमित्त ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप होणार आहे.